मित्रांनो, 60च्या दशकामध्ये अमेरिकेला मध्य पूर्व एशियामधल्या जे तेल उत्पादक देश होते यांच्यावरती कंट्रोल घ्यायचं होतं. पण इथं एक देश याला अडवा येत होता, तो होता इराक. कारण इराकचे जे तत्कालीन सरकार होतं त्या सरकारने इराकमधल्या ऑइल रिफायनरी, तेलाच्या खाणी याचं केंद्रीकरण केलं. म्हणजे ह्या खाणी ज्या होत्या ह्या सरकारी केल्या होत्या. त्यामुळं फॉरेन इन्व्हेस्टर, बाहेरच्या कंपन्यांना इराकच्या ऑइलमध्ये इन्व्हेस्ट करायला किंवा इराकमधून ऑइल काढायला जागा नव्हती. अमेरिकेने इराकच्या ऑइलवरती आपला कंट्रोल आणण्यासाठी सद्दाम हुसेन नावाचा एक मिलिटरी जनरल इराकच्या गादीवरती बसवला. हा जो सद्दाम होता हा अमेरिकेच्या गळ्यातला ताईत. 1980 ते 1988 तब्बल 8 वर्ष अमेरिकेच्या सांगण्यावरून सद्दामने इराणवरती हल्ला केला. याला म्हणतात पहिलं पर्शियन गल्फ वॉर. त्यानंतर 1991 ते 1993 अमेरिकेच्या सांगण्यावरून या सद्दामने हल्ला केला. जसे जसे दिवस जात होते तसं तसं सद्दामच्या लक्षात आलं की आपल्या ऑइलवरती अमेरिका कंट्रोल करते. अमेरिका आपल्याकडून तुटपुंजा पैशामध्ये ऑइल घेते आणि ते जगभरामध्ये महाग विकते. ही गोष्ट लक्षात आल्याच्या नंतर सद्दाम हुसेन त्याच्या जागेवरती बरोबर होता, कारण ती त्याची संपत्ती होती, त्या देशाची संपत्ती होती. आणि ह्या सर्व डीलमध्ये अमेरिकेला कुवेत नावाचा देश मदत करत होता. मध्य पूर्व एशियामध्ये बहरीनच्या शेजारी एक छोटासा देश आहे कुवेत. सद्दाम हुसेनने अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी कुवेतवरती हल्ला केला. आणि जो सद्दाम हुसेन 60च्या दशकापासून या अमेरिकेच्या गळ्यातला ताईत होता तोच अमेरिकेचा सगळ्यात मोठा शत्रू झाला. अमेरिकेने सद्दामवरती आरोप केला. तत्कालीन अमेरिकन प्रेसिडेंट जॉर्ज बुश यांनी सद्दामवरती आरोप केला की सद्दाम हुसेन हा न्यूक्लिअर बॉम्ब बनवत आहे. हा आरोप करून अमेरिकेने इराकमध्ये वॉर ऑन टेरर सुरू केलं आणि संपन्न असलेला इराक ह्या लोकांनी बेचिराक करून टाकला. आणि सद्दामला 2006 मध्ये बगदादच्या चौकात फासावरती लटकवलं. आणि नंतर ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस असं लक्षात आलं की सद्दाम हुसेन हा कुठलाही बॉम्ब बनवत नव्हता. बॉम्ब बनवण्याची बातमी अमेरिकन गुप्तहेर संघटना CIAने प्लांट केली होती, कारण ह्या अमेरिकेला इराकच्या तेलावरती पूर्णपणे कंट्रोल पाहिजे होतं. आणि तीच परिस्थिती कट्टू 2025 मध्ये आहे. इस्रायलच्या माध्यमातून अमेरिका इराणला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते, पण इराण तोडीस तोड अमेरिकेला उत्तर देते. आज मध्य पूर्व एशियामधला इराक नंतर जर सगळ्यात जास्त तेल जर कुठल्या देशाकडे असेल तर ते म्हणजे इराण. आणि इराणमध्ये जोपर्यंत रिलिजियस लिडरशिप आहे, इराणमध्ये जोपर्यंत आयतुल्ला अली खमेनी हे धार्मिक नेते सत्तेवरती आहे तोपर्यंत अमेरिकेला इराणमध्ये वाव नाही. त्यामुळं अमेरिकेला इराणची सत्ता परिवर्तन करायचं आहे. अमेरिकेला इराणमध्ये राजेशाही पुन्हा एकदा, जे रजा पहलवी होते, जे इराणचे राजे होते, त्यांना पुन्हा एकदा इराणच्या गादीवरती बसवायचं आहे आणि इराणच्या ऑइलवरती आपलं कंट्रोल करायचं आहे आणि मलाई खायची. त्यामुळं 70च्या दशकामध्ये सद्दाम होता आणि आता 20व्या शतकामध्ये इराण आणि आयतुल्ला अली खमेनी आहे. अमेरिका स्वतःच्या इंटरेस्टसाठी, पैसे बनवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात.